अगं सरांच्या हाताखालून जे जे विद्यार्थी घडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचा कृतज्ञ व्यक्त करण्याची पाळी आपण आज येत आलेली आहे. त्यांचा सत्कार आपण आज शेवटच्या क्षणी आपण 35 वर्षानंतर आपण आज करत आहोत. त्या नोकरी करत असताना सुद्धा माझ्या जीवनसाथीच्या अर्धांगिनीचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी कधी मी ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस त्यांचा स्वयंपाक तयार असतो. मी सरळ सांगतो, मी जेवण करून आलो. सकाळी शाळा असते तरी मी कधी कधी काहीतरी नाश्ता करून येतो. माझ्याकडे एक मुलगी ती पुण्याला आहे, तिचं लग्न झालेलं आहे, नातू सुद्धा आहे. हा माझा मुलगा हा सुद्धा TCS ला आहे. मॅडम ICDS बालविकासला आहे, मोहाडी तालुका. तुमच्या तालुक्यावरून गर्दी झालेली आहे आणि तुमचा तालुका होता आता मोहाडी तालुका. आता याचं नंतर जीवन तुम्ही सर्व मला शुभेच्छा दिल्या. तुमच्या शुभेच्छाच्या गाठोड्या मी घेऊन समाजकार्य आणि स्वतःचं कार्य जे माझे अपुरे काम पडलेले आहेत भरपूर घरात सुद्धा. तर असा माझा जीवनाचा प्रवास. गावासोबत सर्व गावामध्ये मी आपुलकीचे जिव्हाळ्याचे संबंध ठेवलेले आहेत आणि संबंध राहतील. होऊ शकते ह्या गावांमध्ये किंवा ह्या शिक्षक वृंदांना आम्ही, कारण मुख्याध्यापक पद सांभाळताना कधी कधी कठोर भूमिका सुद्धा घ्यावी लागते. माझ्यातून विद्यार्थ्यां सुद्धा काही मनाला ठेच पोचली असेल तर ती मला क्षमा करावं. माझ्यातून काही न कळत चुका झाल्या असतील तर ते मला माफ करावं. एवढे बोलून मी आपले दोन शब्द करतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार. तुमचं अनमोल मार्गदर्शन आम्ही सर्व शिक्षकांना प्रेरणादायी असेल. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शाळा व्यवस्था समिती अध्यक्ष गोपीजी सोनवाल यांना विनंती.